त्यानंतर पुढची बातमी बघूया। पुण्यातील नवले पुलाजवळील राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे। न्यूज 18 मराठीच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे नसून खड्ड्यात रस्ते शोधण्याची वेळ आल्याचं चित्र समोर आलं। पावसामुळे काही ठिकाणी मोठ्या खड्ड्यांना तळ्यांचं स्वरूप आलं, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत इथे करावी लागते। हा रस्ता महापालिकेने दुरुस्त करायचा की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं यावरून संभ्रम कायम आहे। मोठी दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी इथले नागरिक करत आहेत। रस्त्यांवर खड्डे पडायची बातमी करण्यासाठी आम्ही पुणे बेंगलुरू महामार्गावरती आलोय। या मार्गाचा पर्यायी रस्ता जो आहे, ज्याला सर्व्हिस रोड असं म्हटलं जातं, तो हा सर्व्हिस रोड आहे। आता याच्यामध्ये खड्डे शोधायचे की रस्ता शोधायचा, असा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। पुणे महापालिकेच्या वतीनं दावा करण्यात आलेला होता, शहरात 2200 किलोमीटरच्या रस्त्यांवरती केवळ 56 खड्डे आहेत। मग आता 8000 मीटरपेक्षा चौरस मीटरपेक्षा जास्त खड्डे भरल्याचा नवा दावा त्यांच्याकडून करण्यात आला। मुळात आता शोध घ्यायची गरज आहे की रस्ते खड्ड्यांमध्ये गेलेले आहेत, ती खड्डे रस्त्यांमध्ये आहेत। हा बेंगलुरू महामार्गाचा उपरस्ता जो आहे, सर्व्हिस रोड जो आहे, या सर्व्हिस रोडची ही अवस्था आहे। जवळपास 2 लेन ज्या आहेत त्या पूर्णतः बंद आहेत। हा रस्ता नव्यानं अतिक्रमण हटवून वाहनांसाठी खुला करण्यात आलेला होता, कारण इथं मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी जी आहे नवले पुलाच्या खाली ही कायम पाहायला मिळते। आता प्रत्यक्षात हे खड्डे मोजायचे जरी म्हटलं तरी सलग खड्ड्यांची रांग जी आहे ती आपल्याला दिसून येते। आणि त्यानंतर एक इतका मोठा खड्डा आहे की ते तळ आहे, डबकं आहे की तळ आहे असं वाटावं, इतका मोठ्या प्रमाणावरती हा खड्डा पडलेला आहे। संध्याकाळच्या सुमारास पावसात प्रचंड मोठे ट्रॅफिक जाम जे आहे ते इथं झालेलं असतं आणि याच रस्त्यातून मार्गक्रमण जे आहे ते पुणेकरांना करावं लागतं। महापालिका हा रस्ता नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या ताब्यात आहे म्हणून स्वतःची सोडवणूक करून घेते। दुसरीकडे नॅशनल हायवे ऑथॉरिटी हा रस्ता जेव्हा तयार केला जाईल त्यावेळेस दुरुस्त होईल असं सांगते। या सगळ्या परिस्थितीमध्ये पुणेकर जो गाडी घेताना टॅक्स भरतो, महापालिकेचा कर भरतो, हे सगळं करून त्याच्या वाटेला जर अशा पद्धतीचे रस्ते येत असतील, या गाड्यांनी या रस्त्यांवरून गाड्यांनी जायचं असेल तर आपला ऑर्थोपेडिक सर्जन जो आहे किंवा डॉक्टर जो आहे हाडांचा, तो तयार ठेवावा लागतो। याचं कारण मणक्याचे रुग्ण जे आहेत ते त्यांची संख्या या पावसाळ्याच्या दरम्यान पुण्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावरती वाढते, मणका दुखायच्या तक्रारी होतात। या सगळ्या अशा खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये कुठल्या अभिमानानं सांगायचं की आम्ही पुण्यामध्ये आहोत? राजकीय पुढाऱ्यांकडे याची निर्णय प्रक्रियेची जबाबदारी आहे, धोरण निश्चितीची जबाबदारी आहे। त्या सगळ्यांना याचं थोडं सुद्धा वैषम्य वाटत नाही का, असा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनोने, न्यूज 18 मराठी, पुणे। पुढची बातमी बघूया। जळगावातील कालिका माता चौफुली ते खोटे नगर दरम्यान कॉन्क्रीट रस्त्याच्या कामासाठी डांबरी रस्ता अनेक दिवसांपासून खरडून ठेवण्यात आला आणि त्याच खराब रस्त्यामुळे सकाळी एका कष्टकरी महिलेचा बळी घेतला। हॉटेल दरबार आणि CNG गॅस पंप परिसरामध्ये भरधाव टँकरनं दुचाकीला मागून धडक दिली। भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या मंगला माळी या महिलेचा यात मृत्यू झाला, तर त्यांचा जो मुलगा आहे भरत माळी हा गंभीर जखमी झाला। मंगला माळी या मुलासोबत पिंपराळा येथील आठवडे बाजारामध्ये भाजीपाला विक्रीसाठी जात असताना हा अपघात घडला। अपघातानंतर टँकर चालकानं पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडलं, MIDC पोलिसांच्या ताब्यात दिलं। या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी खराब रस्त्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप केला। रोडाचं सिमेंटच्या रोडाचं काम चालू केलेलं आहे, पण त्याच्या आधी रस्ता असा खणून ठेवलेला आहे की तिथं मोटरसायकलवाला जर गेला जोरात म्हणा की हळू म्हणा, ती गाडीचा बॅलन्स जातो आणि तो साहजिक तो रस्त्यावरनं पडणार आहे। पण हे गाडी त्याच्या समोर, हे ज्यावेळेस चालत होते मंगलाताई आणि आमचा भाचा, त्यावेळेस समोर चालताना त्याने गाडी धीरे चालवली असताना मागच्या ट्रकवाल्याला किंवा डंपरवाल्याला जो कोणी होता, आता कोण होता मला माहिती नाही, मग त्याने त्याला ते समजलं नाही आणि त्याने मागून धडक दिली गाडीला। तर धडक दिल्यामुळे ही उजव्या बाजूला पडली, तो डाव्या बाजूला पडला आणि याच्या अंगावरनं तो गाडीचं चाक गेलेलं आहे। जर का रस्ता चांगल्या प्रतीचा असता किंवा ज्यावेळेस तुम्हाला काम आहे त्यावेळेस तुम्ही खणा किंवा बॅरिकेड्स बंद लावा तिथे किंवा रस्ता बंद करा, तेवढा तात्पुरता जर केला असता तर हा अपघात घडला नसता। रस्ता खूप खराब होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला। गाडीवाल्याने त्यांना मागून ठोकलं आणि त्या चाकाखाली गेल्या। खराब रस्त्यामुळे झालंय काय? खराब रस्त्यामुळे झालंय का सगळं? खराब रस्त्यामुळे सर्व काही घडलंय।